तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत तुम्ही? सगळेजण बरे आहेत ना? तर तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे, याला तर सगळेच ओळखतात है ना, हे थ्रेडिंगचा धागा आहे. तर काही ताईंचं मला मॅसेज कमेंट येतात की ताई तुम्ही ज्यांना माहिती आहे खूप जणांना माहीत नाही की मी पार्लर पण करते, मला पार्लरचं पण कोर्स झालेला आहे माझा, मला पार्लर पण जमतं, शिवण क्लास टेलर आहे म्हणून मी मला ओळखते टेलर म्हणून, पण मी पार्लरचं पण करते. हे शक्यतो खूप जणांना माहिती नाही आणि मी आज सांगते की मी पार्लरचं पण कोर्स केलेली आहे आणि मला पार्लर पण जमतं. तर खूप दिवसापासून एक दोन ताईचं कमेंट येत आहे की ताई थ्रेडिंग कसं करायचं, ह्याचे स्टेप कसे घ्यायचे ते आम्हाला दाखवा तुम्ही. तर त्यांच्यासाठी आणि ज्यांना येत नाही खरं त्यांच्यासाठी मी आज दाखवते. थ्रेडचा दोरा एक ग्रीन कलरमध्ये पण असतो, एक असा व्हाईट पण असतो. तर ग्रीन पण आहे माझ्याकडे, इथून दिसत असेल तुम्हाला पाठीमागं, आणि हे पण आहे. तर ह्याला आता चालवायचं कसं, तर हे बघा, पहिलं तरी एवढा 2-3 इंचाचा थ्रेड सोडायचा एवढा, आणि हे असं दाताखाली धरायचं. त्याच्यानं थोडंसं एक लय झाले 1 ते 1.5 इंचापर्यंत धागा सोडायचा. तिथून ह्याला असं 1 2 and 3 1 2 and 3. नवीन शिकणार ना 3च वेळेस अशी इथं पीळ घालायची याच्यामध्ये. इथं जेव्हा आपण थ्रेडिंग करतो अशा पद्धतीनं कस्टमरवर, तेव्हा हे थ्रेडिंग, हे जे 2 बोट असतात हे आतमध्ये ह्याला प्रेस करतो इकडं, आणि हे असं ओपन करण्यासाठी असतो. आणि मेन थ्रेडिंग करताना काही जण काय करतात, हे असं, हे असं मानाचा खूप यूज करते. तर मानाचा यूज करायचा नाही. तर मानाचा यूज न करता थ्रेडिंग करायची, एकदम व्यवस्थित येतं आणि चुकत नाही. दाताखाली पकडलं, 1 2 आणि 3 4. तुम्ही सुरुवातीला 3च वेळेस घ्यायचा. थ्रेडिंग करताना अंतर बघा किती आहे, इथून इथं 1 इंचाचं अंतर आहे. उभारून करा किंवा बसून करा असं. तर हे जेव्हा आपण असं प्रेस करतो हे, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की माझा अंगठावर जास्त प्रेस आहे, ह्याच्यावर मान माझी हलत नाही. हे असं, हे 2 बोट ह्याला ओपन करतात असं, आणि हे पाठीमागं वळत असतं, कारण हे जर ढिलं पडत येत नाही करता मास येतो मग थ्रेडमध्ये. त्यामुळं काय करायचं, ह्याला ह्या बोटाने इकडंच प्रेस करायचं, आणि हे दोन्हीला असं ओपन करायचं आणि अंगठ्याने जास्त प्रेस करायचं असं. असं केल्यानं काय होतं, अंगठ्याने प्रेस केल्यानंतर काय होतं, एकदम बुडातून निघतात हे थ्रेड एकदम. आणि आदर न अंगठ्याने केलं ना तुम्ही, 1-2 1-2 निघतात आणि ती खुडून निघतात, छोटे छोटे राहतात, म्हणजे व्यवस्थित सेप येत नाही. तर अशा पद्धतीने थ्रेडिंग करायची. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन जर काय तुम्हाला शिकायचं असेल तरीही तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.